बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद अस्मिता कुलकर्णी. प्रकरण चौथे. मद्याची चव तर मी कधीच घेतली नव्हती. एवढंच काय, तिला हात देखील कधी लावला नव्हता. कुंवरीच्या महालात मद्याला मज्जावच होता. राजपुरोहित पंडित सोमनाथांनी कुंवरीला मद्याचे चांगले वाईट गुणदोष समजावून सांगताना मलाही ते नीटपणे समजले होते. कुंवरी खरंच फारच समजूतदार, कोमल आणि भावनाशील होती. मद्याचा तिला तिटकारा होता. कधीकधी मद्यपानाविरुद्ध ती आपलं मत व्यक्त करत असे. माझं सुद्धा मत कुंवरीसारखं होतं. पण दातांना आईनं मद्य देताना मी पाहिलं होतं. नेहमीच काही दाता आईकडे येऊन मद्यपान करत नसत. खेरीज रोजच काही ते आईच्या कक्षात येत नसत. जेव्हा कधी ते यायचे तेव्हा खूप म्हणजे खूपच उशिरा यायचे. त्यांचं भोजन, मद्यपान हे सगळं बाहेरच व्हायचं. दासदासी, चाकरं माणसंच त्यांच्यासाठी या सगळ्याची व्यवस्था करायचे. पण कधीकधी मात्र असंही व्हायचं की दाता आईच्या महालात येऊन मद्यपान करायचे, भोजन करायचे आणि रात्री तिथेच झोपी जायचे. त्या दिवशी आईला बऱ्याच गोष्टींची व्यवस्था करावी लागे. मग उठणं, सुगंधी द्रव्य लावून ती सचैल स्नान करून नवीन वस्त्र परिधान करे, अत्तर लावे, पानांचे तबक तयार ठेवायची. माळी तऱ्हेतऱ्हेची फुलं, गजरे घेऊन यायचा. रसोईमध्ये नाना प्रकारची पक्वान्न बनवली जायची. मांस मटण शिजवलं जायचं आणि आम्ही सगळ्याजणी यासाठी जुंपलेलो असायचो. मद्याच्या बाटल्या तिसऱ्या प्रहरीच काढून बर्फात ठेवल्या जायच्या. त्या दिवशी दाता विशेष थाटमाट करून आईकडे यायचे. स्नान वगैरे करून नवीन वस्त्र लिहून ते यायचे. त्यांच्याबरोबर 2-4 दासदासी, खिदमतगार, सेवक असायचे. दाता देखील मिठाई, अत्तर, फुलांच्या माळा हे सर्व घेऊन यायचे. त्या दिवशी सूर्यास्ताच्या जरा आधीच दाता महालात दाखल व्हायचे. त्यांच्या आगमनाबरोबर पहारे बसायचे. वरती चांदण्यात बिछायत अंथरली जायची. गादीनी लोड तक्क्यांची व्यवस्था व्हायची. भाजलेले मांसाचे तुकडे तबकातून आणले जायचे. त्या दिवशी आईची मात्र फार धावपळ असायची. असं तर आम्हाला देखील खूप नाचानाच करावी लागायची. दाता गादीवर विराजमान झाले की आईच्या एका इशाऱ्यावर आम्ही सगळ्या तिथून निघायचो. तेव्हा जणू काही आमची तिथून सुटकाच झाली असं वाटायचं. अन्नदातांचे दासदासी, चाकर सगळेच इकडे तिकडे विखरून जायचे. एखादाच कोणीतरी पहाऱ्यावर थांबायचा. एखादा गोलीद्वारा बाहेर असायचा. तसं तर दातांना आईबरोबर एकांतात राहणं फार आवडायचं. या सगळ्याच गोष्टीचं, या व्यवस्थेचं मला खूप औत्सुक्य असायचं. मद्याविषयी तर खूप वाईट साईट ऐकलेलं असून देखील मद्याची एवढी मिजास, ऐट पाहून मनात यायचं, अरे हे मद्य म्हणजे एक भारी चीज आहे बुवा. मद्य कसं पितात हे पाहण्याची, समजून घ्यायची दुर्दम्य इच्छा मी मनातल्या मनात दाबून टाकू शकायची नाही. आणि या इच्छापूर्तीसाठी मी रात्री उशिरापर्यंत आई आणि दाता यांना मद्यपान करताना बघत राहायची. आग्रह करून करून दाता आईला मद्य पाजायचे आणि तिनं उष्टावलेलं मद्य स्वतः प्यायचे. 1-2 पेग प्यायल्यानंतर दोघांचंही वागणं बदलायचं. त्यांच्या गप्पा गोष्टी, शृंगार, एकमेकांशी नशेतलं वागणं हे सगळं चुरून बघताना न पिताच माझ्यावर मद्याचा अंमल चढायचा आणि माझं काळीज धडधडायला लागायचं. आणि मग मी माझ्या बिछाण्यात येऊन पडायचे. डोक्यात विचार येत राहायचा की अशाच प्रकारे कधी ना कधी मलाही असं मद्य पाजावं लागेल, कोणाला ना कोणाला तरी. पण कोणाला, याचा विचार करून मी थकायची. पण याचं उत्तर मात्र मला त्यावेळी तरी मिळालं नाही. आज अचानक अकल्पितपणे अन्नदातांनी माझ्याकडे मद्य मागितलं आणि त्या 2 शब्दांच्या आज्ञेबरोबर त्यांच्या डोळ्यांतून जी चमक दिसली त्यामुळे तर माझा जीव कासावीस झाला आणि मी घामाघूम झाले.
माझा रोम रोम, शरीराची रंध्रणी रंध्र थरकापून उठली. विचार केला, अरे देवा, आज आत्ता मला अन्न जाताना मद्य पाजावं लागणार आहे. माझ्या शरीरातील कण न कण जणू काही डोळे झाले होते आणि ती सगळी विविध रंगाने सजलेली दृश्य प्रसंग जी मी याआधी चोरून लपून छपून बघितली होती, माझी आई आणि दाता एकमेकांना मद्य पाजताना पाहिलं होतं, त्या सर्व दृश्यांनी माझं नवथर तारुण्य, माझी चाह, माझी लालसा आणि त्याचबरोबर एक भीती, आशंका या सगळ्यांनी मिळून मला अर्धमेलं केलं होतं. वाळलेला पालापाचोळा जसा वादळाच्या तडाख्यात सापडून गरगरत उडू लागतो, अगदी तशीच मी देखील भोवंडत गरगरत निघाले होते खरी. पण मी अशी जाऊ तरी कुठे? मला मद्य कुठे मिळेल? कुंवरीच्या महालात तर अशक्यच. तिथे नसतेच ती कधी. अन्नदातांना सांगणं केवळ असंभव. तिथल्या गर्दीत मी पोचणं देखील कठीण. शिवाय माझी आई काय काय तयारी करायची हे मी चोरून पाहिलेलं, तर तशी सगळी व्यवस्था देखील मला करावी लागेलच ना. मग मी विचार केला, सर्वात आधी मला न्हावून माखून माझी वस्त्र बदलावी लागतील. त्या सरशी मी लगेच स्नानगृहात जाऊन सचाईल स्नान केलं. त्यातल्या त्यात चांगला पोशाख परिधान केला. डोळ्यात काजळ घातलं, गालांना पावडर लावली, माथ्यावर बिंदी लावली. माझ्याजवळ अत्तर तर होतंच. एक छानसा मोठा रेशमी रुमाल देखील माझ्याकडे होता. त्या रुमालावर मी थोडंसं अत्तर शिंपडलं आणि अधूनमधून तो रुमाल माझ्या चेहऱ्यावरून फिरवू लागले. 50 वेळा तरी मी आरशासमोर उभी राहिली असेन. काही कळतच नव्हतं मला काय झालं होतं ते. मी बावचळून गेले होते. माझी मतीच कुंठित झाली होती. आरशात माझा चेहरा न्याहाळताना मी जराही कंटाळत नव्हते. चेहऱ्याचंच काय घेऊन बसले, माझ्या शरीरावरचे एक एक उठावदार अवयव मी बघतच राहिले होते. अरे च्या, नुसतीच बघत नव्हते, काही तर नजरेतूनच त्यांना तोलत मापत होते. आजपर्यंत मला कधीच जाणवलं नव्हतं की मी यौवनाच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकलं आहे. तारुण्याची मदहोश करणारी दौलत खजिना आपल्याजवळ आहे, याची पहिली जाणीव मला तेव्हा झाली. माझी जवानीची ही दौलत वस्त्रांमध्ये लपेटून घेत अजाणतेपणाने वाटेत तिला विखरून टाकत मी माझ्या खोलीतून निघाले. त्या खोलीत काही बाकी ठेवलं नाही. सगळंच्या सगळं सोबत घेऊन मी निघाले आणि आईकडे आले. आई एकटी पलंगावर पहुडली होती. एक नोकराने तिचं पाय चेपत होती. आत शिरताच मी घाबरल्या स्वरात म्हणाले, आई, त्यांनी मद्य मागितलंय. कुणी? अन्नदातांनी. काहीतरी ओळखून आईनं विचारलं. काय? दातांनी? नाही, अन्नदातांनी, महाराजांनी. चमकून आई पलंगावर उठून बसली. उत्तेजित स्वरात ती म्हणाली, काय म्हणालीस? महाराजांनी मद्य मागितलं आहे तुझ्याकडे? हो आई. आता माझा घसा कोरडा पडू लागला होता. काळीज धडधडत होतं. आईनं माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. मी जो काही साज शृंगार केला होता त्याच्यावर तिची नजर पडली. मग तिनं त्या नोकराणीला तिथून निघून जाण्याचा संकेत केला. एकांत झाल्यावर तिने मला हळुवारपणे विचारलं, तुला महाराजांचं दर्शन कुठे झालं? नजरबागेत. तू तिथं काय करायला गेली होतीस? मी भीतच म्हटलं, मी 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 असंच सहजच तिकडे गेले होते. अन्नदाता काय तिकडे होते? ते नजरबागेत एरझारा घालत होते. अजून कुणी होतं का तिथे? एकटे महाराजच होते, दुसरं कोणीच नव्हतं तिथे. कधी घडलं हे सगळं? आत्ता संध्याकाळी.
आईने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. 9 वाजत होते. ती म्हणाली, आत्ता तर 9 वाजता आहेत. मी घड्याळाकडे पाहिलं. इतका वेळ होऊन गेला होता याचं मला भानच राहिलं नव्हतं. त्याकडे माझं लक्षही नव्हतं. न्हावून माखून शृंगार करण्यात व्यर्थ 3 तास मी घालवले होते. एका झटक्यात आई पलंगावरून उठली. नोकराणीला तिने आवाज दिला आणि आईची खास दासी केसरला ताबडतोब पाठवून द्यायला सांगितलं. काही वेळातच केसर आली. 25-1 वर्षांची तरुणी होती ती. आईची पलंगदासी, सुंदरी, चतुर, चटपटीत आणि राजसेवेत एकदम तरबेज. केसर येण्याआधी आईनं मला हळूच विचारलं, कुंवरीला नाही ना सांगितलंस? मी म्हणाले, नाही. सांगूही नकोस आणि नेहमी सावध राहा. महाराजांना कदापि नाराज करू नकोस. अक्कल हुशारीनं वाग. केसरला मी तुझ्याबरोबर पाठवते, पण ती बाहेरच थांबेल. असं सांगून तिनं बर्फात ठेवल्या मद्याच्या 2 उंची बाटल्या टॉवेलमध्ये गुंडाळून माझ्याकडे दिल्या. त्या हातात घेऊन मी म्हणाले, आई, आता इतका उशीर झालेला आहे. महाराज झोपले तर नसतील ना? केसर याची खबरबात घेऊन येईल. पण मला हे सांग, मद्य कसं द्यायचं असतं हे माहिती आहे काय तुला? मी होकारार्थी मान हलवली. क्षणभर आईनं माझ्याकडे नखशिकांत पाहिलं. मग पटकन 1-2 दागिने तिने माझ्या गळ्यात घातले. मोत्याची एक माळ माझ्या केसात गुंफली. आपल्या पदरानं माझ्या डोळ्यांबाहेर पसरलेलं काजळ पुसून घेतलं. गालावर पुन्हा एकदा पावडर लावली आणि म्हणाली, आता जा, पण घोडीसारखं धावत पळत नको जाऊस, नाहीतर घामाघूम होशील. नीटपणानं व्यवस्थित जा. मी घाबरतच विचारलं, आई, महाराज रागवतील तेव्हा? केसर सगळं नीट करेल. जा जा तू. आईनं संकेत करून केसरला सगळं व्यवस्थित सांगितलं. बगलीत मद्याच्या 2 बाटल्या घेऊन मी निघाले. माझं हृदय धडधडत होतं. रक्ताचा प्रत्येक थेंब उफाळत होता. यंत्रासारखे माझे पाय जणू उडत चालले होते. माझी शुद्ध बुद्ध ठिकाणावर होती की नव्हती हे काही मी सांगू शकत नव्हते. जणू काही मी आभाळात हवेत तरंगत होते, उडत होते. जणू काही तापल्या तव्यावर माझी पावलं पडत होती. द्वारावर पोचताच केसर द्वारपालाला हळूच म्हणाली, अन्नदात्यांना जाऊन सांग की चंपा आपल्या सेवेला हजर आहे. द्वारपाल एक म्हातारा राजपूत होता. त्याची पांढरी शुभ्र दाढी हवेत लहरत होती. त्यानं अंगात पांढरा पायजमा आणि पांढरा कुर्ता घातला होता आणि त्यावर उदयपुरी कोटही घातलेला होता. त्याच्या डोक्यावरची पगडी देखील पांढरी होती. त्याच्या मोठमोठ्या गलमिशा कानशिलापर्यंत गेल्या होत्या. मांडीवर आपली तलवार ठेवून भल्या मोठ्या ढालीच्या आधाराने तो झपकी घेत होता. केसरचा आवाज ऐकून तो एकदम सावध झाला आणि मंद हास्याबरोबरच त्याच्या नजरेतून एक विशिष्ट असा संकेत करत त्यानं सांगितलं, जा आतमध्ये, तुझ्यासाठी हुकूम आहे. अन्नदाता अजून जागेच आहेत. द्वारावर मोठा तलम पडदा टांगलेला होता. तो पडदा बाजूला करून त्यानं आम्हाला वाट दाखवली. पुढे केसर आणि तिच्या मागून तिच्या पाठीला सावलीसारखी चिकटलेली मी जराही आवाज न करता आतल्या कक्षात पोचलो. राजा तिथे येऊन राहण्याआधी मी तो कक्ष प्रत्यक्ष पाहिलेला होता. त्यावेळी तिथली सजावट सुरू होती, परंतु आत्ता यावेळी तिथला थाटमाट काही औरच होता. अन्नदाता मंचिकावर पहुडले होते. फिकट पिवळ्या रंगाची रेशमी रजई त्यांच्या पायावर होती. 2-4 तक्क्यांच्या आधारानं अर्धवट उठून बसले महाराज कुठल्या तरी इंग्रजी मासिकातली चित्र बघत होते. एखाद्या माणसाच्या उंची एवढी हुक्कदाणी त्यांच्या जवळच ठेवलेली होती आणि त्यातून सुगंधी तंबाखूचा मदमस्त सुवास कक्षात दरवळत होता. एक गोला दास त्यांचे पाय चुरत होता आणि म्हातारा चाकर हात बांधून एक कोपऱ्यात उभा होता.
अन्नदाता थोड्या थोड्या वेळानं हुक्कादानीतून झुरका घेत व छताकडे धुराची वलय सोडत होते. कक्षात कमालीची शांतता होती आणि त्या शांततेचा भंग करणारी तिथल्या घड्याळाची टिकटिक म्हणजे जणू काही माझ्या हृदयाची धकधकच वाटत होती मला. तिथल्या खिडक्यांना गुलाबी पडदे लावलेले होते आणि तिथेच फुलदाणीत ताज्या फुलांचे गुच्छ रचून ठेवलेले होते. मंचकाच्या खाली चांदीच्या पिकदाणीत सुगंधी गवत ठेवलेलं होतं. महाराज अधूनमधून त्यात पिंक टाकत होते. केसरने चुपचाप अन्नदातांच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं. थरथर कापत पुढे होऊन मीही तिचं अनुकरण केलं. केसरने तिथल्या एका चाकराला संकेत करून जवळ बोलावलं आणि एक छोटं मेज मंचिकाजवळ ठेवायला लावलं. त्याच्यावर गजक आणि भाजलेल्या मांसाच्या तुकड्यांनी भरली चांदीची तबकं ठेवली. केसरनं इशारा केल्यावर मद्याच्या 2 बाटल्या मी त्या मेजावर ठेवल्या आणि एका बाजूला जाऊन उभी राहिले. केसरच्या संकेतानुसार चाकराने बर्फ आणि सोड्याच्या बाटल्या देखील त्या मेजावर आणून ठेवल्या. मग सुगंधी पानानं भरलं चांदीचं पानदान केसरनं आपल्या बगलेतून काढून तिथं ठेवलं. खुणेनेच तिनं मला त्यात वेडे असल्याचं सांगितलं. आता तो तरुण गोला महाराजांची चरणसेवा थांबून गुपचूप उभा राहिला. खुणेनं केसरनं त्याला एकीकडे बोलवलं आणि विचारलं, सिगरेटी कुठं आहेत? त्यानं सिगरेट्सनी भरलेला चांदीचा डबा आणि काडीपेटी त्या मेजवर ठेवली. आता केसरनं नजर वर करून चारी बाजूनी पाहिलं आणि खुणेनंच म्हाताऱ्या चाकराला विचारलं, सगळं नीट व्यवस्थित आहे ना, की आणखी काही हवंय? त्यानंही खुणेनंच उत्तर दिलं, आहे, सगळं नीट आणि व्यवस्थित आहे. केसरनं विचारलं, हुक्क्यावर तुझीच चाकरी आहे का? म्हाताऱ्यानं मान डोलावल्यावर केसर म्हणाली, ठीक आहे, तू आता बाहेर जाऊन बैस. मग तिनं तिथल्या तरुण गोलीला देखील खुणेनंच तिथून जायला सांगितलं. तो खोलीतून निघून गेला. इतकं सगळं झालं पण अन्नदातांना मात्र जणू काही कळलंच नाही. ते आपले चुपचाप त्या मासिकाची पानं उलटत राहिले आणि हुक्का पित राहिले. आम्ही त्या कक्षात आल्यापासून एकदाही त्याने त्यांची नजर वर करून आमच्याकडं पाहिलं नाही. मला तर हे सगळं बघून इतकं नवल वाटत होतं की केसर जणू काही अन्नदातांची वर्षानुवर्ष चाकरी सेवा करत आहे अशा प्रकारे ती तिथली सगळी व्यवस्था बघत होती. आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी झटत होती. अन्नदातांच्या गरजा, त्यांच्या सवयी जणू काही तिला तोंडपाठच होत्या. सगळ्यात शेवटी तिने पाण्याच्या झारीचं नीट निरीक्षण केलं. चांदीची ती झारी पाण्यानं भरलेली होती. जवळच पाणी पिण्यासाठी चांदीचे पेले ठेवलेले होते. मग तिनं मद्य प्यायच्या ग्लासकडे पाहिलं. मला नजरेनंच खुरवून तिनं ते दाखवलं. 3-4 टॉवेल्स देखील तिनं तिथं ठेवले. ही सगळी कामं संपल्यावर पुन्हा एक वार सगळ्या कक्षात तिनं नजर फिरवली आणि समाधानाचा श्वास घेतला. त्यानंतर तिने माझ्याकडे साभिप्राय पाहिलं. एखाद्या भ्यायलेल्या, घाबरून गर्भगळीत झालेल्या हरिणीसारखी मी तिच्या त्या नजरेकडे बघतच राहिले. इकडे येताना वाटेत तिने खूप गोष्टी मला सांगितल्या होत्या. त्यातल्या काही मला समजल्या, लक्षात आल्या, तर काही मुळीच समजल्या नाहीत. जेव्हा त्या सगळ्या गोष्टी आणि पुढे मागे घडणारे प्रसंग माझ्या डोक्यात सैरावैरा फिरू लागले तेव्हा तर माझं डोकंच फिरायची वेळ आली आणि तेव्हा मला असं वाटलं की मी आता कोणत्याही क्षणी माझी शुद्ध हरपून खाली कोसळेन. पण तेवढ्यात केसर पुढं आली आणि अन्नदातांच्या चरणसेवेत द्वाराबाहेर हजर आहे असं म्हणून तोंड फिरवलं आणि तिथला पडदा बाजूला करून ती निघून गेली. पिंपळ पानासारखी मी थरथर कापत होते. माझं सर्वांग घामानं थबथबून गेलं होतं. जीभ जणू टाळूला चिकटली होती आणि कोणत्याही क्षणी मी मूर्छित होऊन पडले असते. आता महाराजाने हातातलं मासिक एका कोपऱ्यात फेकून दिलं. तक्क्याच्या आधारानं जरासं उठून बसले. हुक्क्याचा झुरका घेत माझ्याकडे एकटक बघत राहिले. मग म्हणाले, तू कुणाच्या चाकरीत आहेस? बायजीराजच्या, अन्नदाता.
इथे तू त्यांच्या परवानगीने आले आहेस? मी अन्नदात्यांच्या हुकमानं आले आहे. कुणाला विचारून? आईला. कुंवराणीला नाही विचारलंस? नाही सरकार. महाराजांनी पुन्हा एकदा हुक्क्याचा झुरका घेतला आणि धुराची वलिय छताच्या दिशेनं सोडली. मग विचारलं, ती स्त्री कोण आहे? आईची पलंगदासी आहे अन्नदाता. नाव काय आहे? केसर सरकार. तिला तू सोबत घेऊन आलीस? आईनं पाठवलंय सरकार. राजांनी हुक्क्याची नळी सोडून दिली, कूस बदलली. उशी तक्का त्याने आपल्या छातीवर ठेवला आणि माझ्याकडे न बघताच म्हणाले, सिगरेट दे. मी पुढे होऊन पेटीतली सिगरेट काढली आणि महाराजांच्या ओठावर ठेवून काडी पेटीनं सिगरेट सिरगावली आणि विजती काडी ॲस्ट्रेमध्ये ठेवून दिली. मग महाराज चुपचाप सिगरेटच्या धुरांची वलियस हवेत सोडत राहिले. हे एवढं बोलणं आणि पहिल्या सेवेत यश आल्यानं मी उत्साहित झाले आणि माझं मन देखील जरा स्थिर झालं. काळजाची धडधड कमी झाली, धाडस देखील परतून आलं. केसरने दिलेली शिकवण आणि सहज सुलभ असलेली जाण यांचा मी आधार घेतला. ग्लासमध्ये बर्फ आणि सोडा घालून एक पेग मद्य त्यात ओतलं आणि मद्याचा तो प्याला घेऊन महाराजांच्या जवळ आले आणि कापऱ्या हाताने काहीही न बोलता त्यांच्यासमोर तो प्याला धरला. ते पाहून महाराजांनी किंचितसं स्मित केलं आणि माझ्याकडे जरा विचित्र नजरेनं पाहिलं. पेग घेतला आणि 1-2 घोट पिऊन प्याला माझ्यासमोर धरला. पुढे होऊन मी तो हातात घेतला. महाराज सिगरेटचा धूर सोडत होते. मी प्याला घेऊन तशीच उभी होते. त्यांचा इशारा मिळताच प्याला त्यांना देत होते. एखादा घोट घेऊन तो पुन्हा माझ्या हातात देत आणि सिगारेट पित. सिगरेट संपली. मी दुसरी शील गाऊन दिली. प्याला रिता झाला तर मी तो पुन्हा भरला. प्याला हातात घेऊन तक्क्यावर आपले कोपरे टेकवत महाराज जरासे उठले. मग हुकूम केला, बैस. हुकमाबरोबरच त्यांनी मंचकावर स्वतःजवळ जागा करत नजरेनंच खुणावलं. मी घाबरत दबकत बसले. आता यावेळी मद्याचा प्याला आपल्या हातातच घेऊन ते बसले. मग त्यांनी विचारलं, तू मद्य पितेस? नाही सरकार. का नाही? बाजीराजच्या महालात मद्य आणत नाहीत महाराज. राजांनी हुंकार भरला. प्याला रिकामा झाला. मी तिसऱ्यांदा तो भरला आणि राजा पुढे धरला. राजा म्हणाले, तू पी. अन्नदाता, मी खरंच कधीच प्यायले नाही. मग आज पी. अन्नदाता, आमचा हुकूम आहे हा. त्याने हातातला प्याला माझ्या तोंडाला लावला. मी एक घोट प्यायले. एक अनामिक लाट माझ्या काळजापर्यंत पोचली. माझ्या मुठीतला तो ग्लास महाराजांनी आपल्या तोंडाजवळ नेला. मी अर्जव केलं, सरकार, मी आपल्यासाठी दुसरा पेग आपल्या सेवेत हजर करते. माझ्या हातातला तो ग्लास अजून जोरात पकडत महाराज म्हणाले, दुसरा कशाला? हाच दे. आणि एका दमात त्यांनी तो पेग रिचवला आणि म्हणाले, पान. मी पानदानातले 4 विडे घेतले आणि आपल्या हातानं त्यांच्या मुखात ठेवले. राजांची नजर हुक्क्याकडे वळली. मी धावतच द्वारापर्यंत गेले आणि पुटपुटतच केसरला म्हणाले, सरकारना बहुतेक पुन्हा हुक्का प्यायचा आहे. दुसऱ्या क्षणी नवीन चिलीमदानीमध्ये सुगंधी खुशबूदार तंबाखू घालून केसर तिथे ठेवून गेली. मी 4था पेग तयार करू लागले. महाराज म्हणाले, थांब थांब, इथे बैस. मी त्यांच्या डोक्याजवळच्या उशीच्या आधाराने बसले. माझ्या चौफेर अंबरी तंबाखूचा सुवास दरवळत होता. टिक टिक करत घड्याळाचा काटा सेकंदाने सरणाऱ्या रजनीबरोबर पुढे सरकत होता.
माझं धाडस आता वाढलं होतं. मी पुन्हा पेग भरला. मगासारखंच त्यांनी मला आधी प्यायला लावलं. आता ते मद्य माझ्या अंगात भिनू लागलं होतं. अंगाला सूक्ष्म कंप सुटू लागला. अंगांगातून एक नवाच रोमांच उठत होता. मी जास्तच धीट आणि धाडसी होत होते. रात्र सरत होती आणि मद्याचे पेगच्या पेग संपू लागले होते. पान, सिगरेट, हुक्का आळीपाळीने महाराज त्यांचा आस्वाद घेत होते. त्या एका रात्रीच्या ह्या काही क्षणांनीच जणू मी जन्मजन्मांतरीची पलंगदासी झाले. एक अनामिक आसक्ती माझ्या हृदयात निर्माण होत होती. आणि जेव्हा जेव्हा धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.